जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या आणि आता धाराशिवमध्ये सत्ता स्थापनेचा थरार शिगेला पोहोचलाय. निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी अंतिम सत्ता कोणाच्या हाती जाणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 28 हा मॅजिक आकडा गाठण्यासाठी पडद्यामागं जोरदार राजकीय हालचाली सुरू असून भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्यात चुरस वाढली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिला तर सत्तेची समीकरणं बदलू शकतात. सध्याच्या राजकीय गणितानुसार दोन प्रमुख समीकरणं चर्चेत आहेत. पहिल्या समीकरणानुसार भाजपचे 19, शिवसेनेचे 7, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 6 आणि 3 अपक्ष असे एकूण 35 सदस्य भाजपच्या बाजूनं असल्याचं बोललं जात आहे. या संख्याबळावर भाजप सहज सत्ता स्थापन करू शकतो असं चित्र दिसत आहे. मात्र दुसरं समीकरण अधिक नाट्यमय ठरू शकतं. शिवसेना शिंदे गट 15, उद्धव ठाकरे गट व काँग्रेस मिळून 10 आणि 3 अपक्ष असे एकूण 28 सदस्य एकत्र आल्यास भाजपला सत्तेबाहेर ठेवता येऊ शकतं. भूम, परांडा, वाशी मतदारसंघात भाजप व तानाजी सावंत यांचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. त्यामुळं आमदार सावंत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला मदत करण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळं येथील सत्ता स्थापन करण्याबाबत सस्पेन्स वाढलाय. एकीकडे दोन्ही शिवसेना एकत्र येणार अशा चर्चेंना जोर आला असताना दुसरीकडे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी स्पष्ट वक्तव्य करत दोन्ही शिवसेना एकत्र येणार नाहीत असा दावा केलाय. त्यांच्या या विधानामुळं राजकीय वर्तुळात आणखी खळबळ उडाली असून सत्तेचे अंतिम समीकरण नेमके कसे जुळणार याकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचं लक्ष लागलंय.